तर नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आमच्या इथे जिदान सवित्र सोलार या कंपनीचं एक 5 HP सोलर पंप बसलेला आहे. पंप बसताना मी त्या कर्मचाऱ्यांना विचारलं, की पंप मोबाईलवर चालू बंद झाला पाहिजे, कारण ती सिस्टीम दिली जाते प्रत्येक सोलार सिस्टममध्ये. प्रत्येक कंट्रोलरमध्ये एक सिम कार्ड असतं आणि त्याच्यानुसार ती सुविधा दिली जाते. बट जे बसवणार आहेत त्यांना त्याबद्दल काही आयडिया नव्हती. त्यांनी मला सांगितलं, की नाही, हे ऑनलाईन होऊ शकत नाही. जिदान सवित्र सोलार हा रोटोसोलचा पंप आणि हा रोटोमॅक कंपनीचा कंट्रोलर आपल्याला प्रोव्हाइड करते. तर रोटोमॅक कंट्रोलरमध्ये सिम कार्ड आहे आणि नक्कीच तो ऑनलाईनही होऊ शकतो. ऑनलाईन मोटर्स चालू आणि बंद करण्यासाठी मोस्टली जे बसवतात ते आपल्याला सांगत नाही. बट मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तुमचा कोणताही सोलार पंप हा तुम्ही मोबाईलवर चालू बंद करू शकता आणि त्याची सिस्टम प्रत्येक कंपनी देते. जिदान असो किंवा दुसरी कोणती असो, सगळ्या कंपन्या ती प्रोव्हाइड करते. आज आपण जाणून घेऊया, की हा जिदान सवित्र सोलारने दिलेला रोटोसोल किंवा रोटोमॅक कंपनीचा जो आहे कंट्रोलर, तो मोबाईलवर चालू बंद कसा करायचा. पुढील व्हिडिओत मी तुम्हाला दाखवतो, की आपण मोबाईलवर कसं करू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, आपल्या जो कंट्रोलर आहे, कंट्रोलरवर एक RFID असतो. तो RFID नोट करा. तो कंट्रोलर तुमच्या सोलार पॅनलच्या खाली बसवलेला असेल बघा. तर त्याच्या समोरच्या बाजूला किंवा पाठीमागे किंवा वरच्या बाजूला RFID असतो एक, RX 1 2 3 4 असं काहीतरी एक आकडा राहील. तो नोट करून ठेवा. आणि रोटोमॅक आय नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस आपण मोबाईलवर पाहूया. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला आधी प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये सर्च बॉक्समध्ये रोटोमॅक सर्च करायचं आपण. रोटोमॅक सर्च केल्याच्यानंतर 2-4 ॲप्लिकेशन येतील. त्यात नीट बघून घ्यायचं. रोटोमॅक पंप आय नावाचं ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. तिथं समोर इन्स्टॉल बटन तुम्हाला दिसत असेल, इन्स्टॉल बटनवर क्लिक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन चालू होईल. इन्स्टॉलेशनला 1 मिनिट खूप झालं. 1 मिनिटात इन्स्टॉलेशन कंप्लीट होईल. इन्स्टॉलेशन झाल्याच्यानंतर ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आणि ओपन केल्याच्यानंतर पुढील प्रोसिजर आपल्याला फॉलो करावं लागेल. इन्स्टॉल होतं आहे आपलं ॲप्लिकेशन. थोड्या वेळात होऊन जाईल ते. हे बघा, इन्स्टॉलेशन झालेलं आहे. आता आपण याच्यावरती ओपनवर क्लिक करायचं आणि ॲप्लिकेशन ओपन होऊन जाईल. त्याच्यावर साइन अप वर क्लिक करायचं आपण. साइन अपवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जो पंपचा ओनर आहे, ज्यांच्या नावावर पंप आहे, त्यांचं नाव टाकून घ्या. फुल नेम टाका. तुमचं नेम टाकल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर द्या, जो की आपण त्याला रजिस्टर करणार आहोत रोटोमॅकच्या कंट्रोलरला. मोबाईल नंबर हा यूजर जो मोस्टली जास्त करून यूज करेल त्याचाच मोबाईल नंबर द्या. आणि त्याच्यानंतर खाली हा RIDमध्ये आपल्या स्टार्टरच्या साईडच्या किंवा वरच्या किंवा समोरच्या बाजूला एक RID नंबर दिलेला असेल, तो टाका आणि क्रिएट अकाउंटवर क्लिक करा. क्रिएट अकाउंट केल्याच्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्याला OTP येईल. OTP येण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट, की तुमचा पंप चालू पाहिजे. म्हणजे दिवसा करा, की पंपला लाईट पाहिजे, पंप चालूच पाहिजे एकंदरीत. मोटर पंप चालू असतानाच तुम्हाला OTP येईल, नाहीतर येणार नाही. रात्रीच्या वेळी केलं तर येणार नाही. ठीक आहे, OTP टाकला. OTP टाकल्याच्यानंतर आपलं साईनअप होतं आहे. साइन इन झाल्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता पंप टॉगल आणि पंप टॉगल ऑन ऑफचं बटन हे खाली दिसते तुम्हाला बघा. त्याच्यानंतर ह्या ॲप्लिकेशनचा थोडा इश्यू आहे, त्यासाठी वर रिफ्रेश बटन आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ते होऊन जातं. आता लास्ट डेटा वगैरे याच्यात आपण जर क्लिक केलं तर याच्यात काल आपलं किंवा मागच्या काही दिवसात आपला पंप किती चालला, किती लाईट घेतली किंवा काही फॉल्ट वगैरे आला, त्याचे प्रॉपर डिटेल्स आपल्याला यामध्ये पाहायला भेटतात. किती पॉवर आहे, पंप ऑन आहे का ऑफ आहे, पूर्ण डिटेल्स आपल्याला यामध्ये भेटून जातील. पॉवर कमी असेल ते किंवा मग दुसरे काही जे इश्यू आहेत ते सगळे यात दिसतात. आपण होम पेजला जायचं. वरती बघा रिफ्रेशसाठी सर्कल दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि पंप टॉगलवर क्लिक केल्याच्यानंतर हे पंप टॉगल जर तुम्ही हे ग्रे कलरमध्ये दिसते आता,
त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो ग्रीन होईल आणि ग्रीन झाल्याच्यानंतर तुमचा पंप चालू होईल. आपण प्रत्यक्षात आपल्या शेतात बघूया की हा पंप कसा वर्क करतो. तर ठीक आहे, ॲप्लिकेशन ओपन आहे, हे बघू शकता. समोरचा आपला जो सोलारचा पंप आहे ते आहे, हे बघा. मी क्लिक केला, त्याच्यानंतर पंप टॉगल हा ग्रीन आयकॉन दाखवला. एक 10 सेकंद लागतात त्याला, 10 सेकंदांनी प्रोसेस होईल. ओके, आता प्रोसेस झाला आहे तो. आणखी एक 10 सेकंद आपण वाट बघायची की 10 सेकंद लागतात त्याला, 10 ते 20 सेकंद टाईम घेऊ शकतो तो. हे पाहू शकता आपण, मोटर चालू झालेली आहे. इवन आपण याच ॲप्लिकेशनमधून हे बंद पण करू शकतो, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आता पाणी बघून घ्या. ठीक आहे, आता आपण क्लिक करून पाहू. हे बघा, आता ते ग्रे आयकॉन झालं आणि त्याच्यानंतर 10 सेकंदात मोटर बंद. ओके, मला आशा आहे की हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही नक्कीच तुमचा रोटोमॅक्सचा जो सोलार पंप आहे त्याला तुमच्या मोबाईलवर चालू करू शकता. ॲप्लिकेशनचं मी इन्स्टॉल कसं करायचं ते दाखवलेलं नाही आहे. प्ले स्टोअरची डायरेक्ट लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. डायरेक्ट तिथून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आणि हे रोटोमॅक्ससाठी होतं, बाकीच्या पंपलाही सेम प्रोसेस आहे, त्यांचं ॲप्लिकेशन राहतं. जर तुम्हाला समज नसेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या कंपनीच्या ऑनलाईन करण्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजेत. नक्कीच त्याच्यासाठी पण आपण व्हिडिओ बनवू. प्रोसेस सेम राहील, जसे रोटोमॅक्सचं ॲप्लिकेशन होतं तसंच बाकी GK वगैरे आहे त्यांचं ॲप्लिकेशन आहे. GK, शक्ती, क्रिस्टल सगळ्यांसाठी ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तुम्ही ते इन्स्टॉल करून तुमचा पंप ऑनलाईन करू शकता. तरी काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हेड जे आहे, हेड घेताना जपून घ्या. तुम्ही पाणी पाहिलं असेल तर पाणी थोडं कमी येते, कारण की हा 70 मीटर हेडचा पंप आहे, 5 HP. तर हेडबद्दलही तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो नवीन व्हिडिओमध्ये. इवन ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतो. मोस्टली जर तुम्हाला 30 किंवा 50 मीटर हेडमध्ये काम होत असेल तर मोस्टली 30 आणि 50 मीटर हेडच घ्या. 70 मीटरकडे जाऊ नका. जर खोली जास्तच असेल पाण्याची तरच जा. ओके, थँक्यू.